नमस्कार, गुड मॉर्निंग महाराष्ट्र. मी सौरभ कोरटकर. तुम्ही बघत आहात TV9 मराठी. वाल्मिक कराड महाराष्ट्रातच असल्याची सूत्रांची माहिती आहे. सीआयडीचं पथक वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झाल्याचं कळतंय. आजपासून आणखी 4 टीम कराडचा शोध घेणार आहेत. बीडमधील खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे. आजपासून आणखी 4 टीम कराडचा शोध घेणार आहे. बीडमधल्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडवर गुन्हा दाखल आहे आणि वाल्मिक कराड हा महाराष्ट्रातच असल्याची सूत्रांची माहिती आहे. सीआयडीचं पथक वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झालंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीकडून आरोपींच्या संपत्तीची जप्ती सुरू करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या संदर्भातील पत्र सीआयडीनं उच्च न्यायालयात दिल्याचं सूत्रांकडून कळत आहे. सीआयडीनं महसूल आणि दुय्यम उपनिबंधक कार्यालयालाही पत्र दिलंय. जप्तीची कारवाई तातडीनं पूर्ण करण्यासंदर्भात हे पत्र आहे. दरम्यान वाल्मिक कराडची 100हून जास्त बँकेची खाती गोठवल्याची सूत्रांची माहिती मिळते आहे. याबद्दल आणखी माहिती घेऊयात. आपले प्रतिनिधी प्रदीप कापसे आता आपल्यासोबत आहे. प्रदीप, काय काय अपडेट समोर येत आहेत या सगळ्या प्रकरणासंदर्भात आणि पोलिसांच्या तपासाबद्दल? स्वरूप, सध्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास जो आहे तो सीआयडीकडून केला जातो. मात्र वाल्मिक कराडच्या शोधासाठी पुण्यातून जवळपास पहाटे 2 आणि आता सकाळी एक पथक जे आहे ते वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झालेलं आहे. जी सीआयडीची पथकं तैनात करण्यात आलेली आहे ती बीड, नगर, त्याचबरोबर संभाजीनगर, कोल्हापूर, पुणे या जिल्ह्याच्या सीमावर्ती भागामध्ये सीआयडीची पथकं जी आहे ती गस्त घालतायत. ज्या अर्थी प्रत्येक जिल्ह्याच्या 2 टीम या संपूर्ण भागामध्ये चौकशी करतायत. वाल्मिक कराड महाराष्ट्रामध्येच असल्याची सूत्रांकडून माहिती मिळते. मात्र सीआयडीकडून तपासाची चक्र जी आहे ती वेगानं फिरवली जात आहेत. 2 कोटीच्या खंडणीच्या गुन्ह्यामध्ये वाल्मिक कराड जो आहे त्याच्यावरती गुन्हा दाखल झालेला आहे आणि या प्रकरणामध्येच वाल्मिक कराड सध्या फरार आहे. मात्र संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये जर वाल्मिक कराडांना अटक झाली तर मग मात्र आणखी माहिती जी आहे ती सीआयडीला मिळू शकते. त्यामुळे वाल्मिक कराडाला अटक करणं हे खरं तर सीआयडीसाठी आव्हानात्मक आहे. त्यामुळे जवळपास 9 पथकं जी आहेत ते वाल्मिक कराडच्या शोधामध्ये आहेत. मात्र पहाटे पुण्यातून 2 विशेष पथकं जी आहेत वाल्मिक कराडच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत आणि सकाळी एक पथक जे आहे ते म्हणजे जवळपास पुण्यातून 3 पथकं जे आहेत ते वाल्मिक कराडचा शोध घेत आहेत. वाल्मिक कराड याच्या खरं तर संदर्भामध्ये आज सीआयडीला काय माहिती मिळते का, किंवा आज वाल्मिक कराडाला अटक होते का, किंवा इतर संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले जे 3 फरार आरोपी आहेत त्यांचा शोध सीआयडीला लागतो काय पण महत्त्वाचं असणार आहे. मात्र वाल्मिक कराड हा खरं तर सीआयडीला मिळणं अतिशय आव्हानात्मक आहे.